काय गडबड हवा झाला पण ते घोषणा द्या। काला लोगो लोगो जय जवान जय किसान जय जवान जय किसान अन्याय नावाचा कुठलीच पाहिजे अन्याय नावाचा कुठलीच पाहिजे एक तो घोषणा द्या ए थांब जय किसान जय किसान जय जवान रेल्वे टाइम नाही झाला माझा पडला आहे काय मी आणतो नवीन काय झालं का फोन करून द्या मराठीमध्ये नमस्कार। आज आमचे सावंगाव गावकरी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या गावातील जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असलेला अंगडी कॉलेजचा परिसर आणि तेथील शेतकऱ्यांची जी जागा आहे ओपन आणि जे शेती संबंधित जे महिला वगैरे कामाला जातात त्या ठिकाणी अनेक शहरातून विद्यार्थींनी त्या ठिकाणी येऊन जे अवैध प्रकार घडत आहेत, जे स्मोकिंग असतील, जे स्मोकर झोन म्हटलं तरी वावग ठरणार नाही असं त्या ठिकाणी परिसर झालेला आहे। आणि लगतच गावच्या डॅम आहे, आपल्या गावचं डॅम, त्या ठिकाणी अनेक रात्री अपरात्री 1-2 वाजेपर्यंत पार्ट्या वगैरे चाललेल्या आहेत। त्या ठिकाणी दारू वगैरे पिऊन त्या बाटल्या वगैरे पाण्यामध्ये फेकायचं आणि रोडवर फोडायचं आणि सकाळचं जेव्हा महिला कामाला वगैरे जातात शेतामध्ये त्या ठिकाणी अनेक अवैध प्रकार त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि महिलांना अश्लील जे काही सांगायला गेलं तरी त्यांनी स्वीकारी देतात आणि जे काही प्रकार घडले तर त्या ठिकाणी वेगळे प्रकार घडू शकतात। त्या ठिकाणी पोलीस याला विलंब लागला तर त्या ठिकाणी अनेक प्रकार घडल्यानंतर जे शेतकरी आहेत त्यांच्यावरच अन्याय होऊ शकतोय आणि तो होत आहे। हा अन्याय कुठेतरी थांबायला पाहिजेत म्हणून आपले गावकरी, समस्त गावकरी आपल्या गावातील जे प्रकार आहेत ते थांबवण्यासाठी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत गावासंबंधी, त्या सर्व अवैध प्रकारे थांबले पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे। आणि ड्रग्स म्हणा किंवा वेगवेगळे नशा करून त्या ठिकाणी मुलं मुली येत असतात, रात्री वगैरे असतात, त्या ठिकाणी आपल्या ग्रामीणचे पोलीस तसेच आपली ग्रामपंचायत सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे गावाला। म्हणून या ठिकाणी निवेदन करण्यासाठी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत यांनी सर्वांनी मिळून
आपल्या गावाच्या संरक्षणासाठी त्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी सर्व माता बंधू भगिनी उपस्थित आहेत. म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतो. एक घटना घडलेली आहे गावामध्ये, परवा रात्री घडलेली आहे ती संध्याकाळी. आणि त्या ठिकाणी शहरातून एक विद्यार्थिनी त्या ठिकाणी आलेले. त्या ठिकाणी आल्यानंतर जे शेतीचे मालक आहेत त्यांनी तिथं सांगायला गेल्यानंतर त्यांनी ऐकले नाहीत. त्यांनी विचित्र अवस्थेत होते. त्या ठिकाणी असल्यानंतर असे प्रकार या ठिकाणी आपल्या शेतामध्ये घडू नये असं त्यांना सांगितल्यानंतर काहीतरी वादविवाद झाला आणि त्यांनी परत जाऊन काहीतरी ऐकले नाहीत म्हणून त्या ठिकाणी एक दोन त्यांना मारबड असे झाले म्हणतात त्यांनी. ते काय आम्हाला लक्षात नाही आहे. ते झाल्यानंतर त्यांनी जाऊन पोलीस कंप्लेंट करून त्या ठिकाणी गुन्हा घालून एक 2-3 आपल्या गावातील यांना युवकांना वगैरे अरेस्ट करण्यात आलेलं आहे. आता त्यांनी इंदलगा जेलमध्ये आहे. कारण आपली शेती आपणच वाचवायला पाहिजेत आणि आपल्या शेतामध्ये जर अवैध असं प्रकार घडत असतील तर ते रोखणं महत्वाचं आहे. आणि त्यांनी सांगायला गेल्यानंतर हे कृत्य घडलेलं आहे. आता मी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून आहे. आम्ही हॉटेलना फक्त लायसन्स इश्यू केलेलं आहे फूडसाठी. त्या ठिकाणी अनेक स्मोकिंग हे आम्ही काय त्यांना लायसन्स वगैरे इश्यू केले नाहीत. परत त्यांना आम्ही नोटीस इश्यू केलेलं आहे. त्याचं त्यांना रिप्लाय नाही आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही नोटीस देऊ इच्छितो. त्यांनी ती कारवाई करावी. आणि ज्या ठिकाणी हॉटेल्स आहेत तिथं हॉटेल्स चालायचे आणि त्याला काहीतरी टाइम मर्यादा घालायची. कारण 9 पर्यंत टाइम द्यायचा. जवळजवळ 1-2 वाजेपर्यंत चालू असतात आणि त्या ठिकाणी मुलं मुली रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत स्मोकिंग वगैरे करत असतात. तो प्रकार थांबायला तुम्ही हॉटेलांना बंदी घालायला पाहिजे ना. तर रात्री तुम्ही 10 नंतर तर तुमच्या हॉटेल नाही. आम्ही टायमिंग घालून जर आमच्या लायसन्सचं उल्लंघन होत असेल तर लायसन्स रद्द करण्यात येईल असं त्यांना नोटीस दिलेलं आहे. आता तरी तुम्ही 1-2-3 हॉटेलमध्ये गेला ऍक्शन आम्ही त्यांना नोटीस दिलेलं आहे. नोटीसचं त्यांचं रिप्लाय आलेलं नाही. आता 8-10 दिवसाच्या मागे सुद्धा आम्ही नोटीस दिलेलं आहे. परत इश्यू करू नोटीस, नाही तर त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील. अरे ना तुम्ही कुठे आहे लास्ट सगळं सोडून माना पत्ताकडे विचारलेस तुम्ही सारखं.